श्राम भावांनो, तर तुम्ही बघू शकता मी आलोय राहणार दारे धरायचे. हे बघा पाणी किती चालू आहे इथं. हे बघा कितकं पाणीचे ईदून तर थेट ईदवर वर पाणी येतं ईदून ईदवर बघा. आणि हे पाणी इकडं चाललंय मकाला पाणी द्यायचंय. चला मग आपण तिकडं जाऊ आता, खोरं घेऊन जाऊ. हे बघा इकडं पाणी नाही 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 फोडावं लागेल आपल्याला. हे फोडावं लागेल. तिकडं फुटलंय तर इथं बुजू आपण. चला इकडं हे बुजू आपण. बुजलं आपण दार. आता लय गार लागत आहे पाणी. आणि हे बघा ही मका आहे का, ही बेबी कॉर्न आहे. म्हणजे हे कणस येतात बारीक बारीक, लय मोठा नाही तो. ते कणस आहेत का आमच्या गावातले माणसं येतात गावातले, आणि ते घेऊन जातात कंटेनर भरून. एक गावातले सगळ्यांनी लावलेली मका. सध्या येईल काहीच नाही आहे बघा, सध्या काहीच नाही येईल. अजून ओलशीक मोठी झाली का, अजून ओलशीक मोठी झाली का मग हिला कणस येते. तर आपल्याला आता एवढी एक वासारी भरली का मग आपल्याला तिकडं पाणी फोडायचे. खाली खाली गहू लावलेला आहे, त्या गव्हाला पाणी द्यायचे. आता काय करू, बघू आपण तिकडे पाणी जायला. बघा बुजले आता. हे दोन्ही पण बुजून घेऊ. ह्या मकाला लय पाणी लागत, पण पैसे पण होते मग त्या मकाचे. ते कंस द्यावं लागत आपल्या, म्हणजे आपण तोडायचे गोणे भरायचे ते गोणे देतात. आता हे राहिलेलं बुजितो. इकडून मी घेतो काही माती, म्हणजे सगळी कोण माती लावली. आता बरोबर पाणी जात आहे. अर फुटलं इकडं. हे बघा असं बुजावं लागत आहे कोरडी माती घेऊन. हे बघा मित्रांनो, इकडं होता इकडं 12 फळ आहे. हे दोन पाणी चालू आहे. आता मी तुम्हाला एक दाखवतो. हे बघा हे चुलत्याचं राणी आणि हे आमचं आहे. हे बघा, आणि याच्यामध्ये फक्त ही डुकरासाठी एक केबल लावलंय. ती हे मका लय खाते डुकर. चला तुम्हाला एक मेंबर दाखवतो आमच्या खालच्या रानात. टोकन यंत्र आणि काय पेरिते बाजरी पेरिते. हे बघा इकडे भिजलंय मागच्या वेळेस. हे बघा इकडे गाणे कितीक लावलं, 2 वाजता रे फक्त, आणि सकाळपासून आलेली. हे बघा डॉन इथं बसलेत, रॉकी डॉन. चला त्यांच्याकडे जाऊ. रॉक्या सुनाई दे रहा है, बेरा नहीं हूं मैं. हे बघा रॉक्या कसा लाड घालतोय. हे बघा हे गाणं वाजत त्याच्या पेशी. नाच करू बा तिकडून. हे बघा आता रॉक्या नाचून दाखवणार आहे. हे बघा तुमचं आवडतंय का कमेंट मध्ये नक्की सांगा रॉक्या. हे बघा इकडे वाघ आहे. वाघ्याला काल आमच्या इथली एक कुत्री चावली, तिचं नाव लुट्टी.
हे बघा. आणि ह्यो नसता त्याला येड्यावून करतोय. ऐ रॉक्या कमी येड्यावून करतो त्यात. चला नाही तर आपली वासारी भरण आपली ते फोडून यावं लागन. चला. ते बघा रॉके कसा येतोय माग पळत पळत. हे बघा फोडू आपण आता ही वासारी. हे बघा आता फोल्ड खाली. आता जाऊ आणि तेवढं आता तिकडं पाणी लावलंय खाली तेवढं बघून यावं लागेल. मित्रांनो इथं लई फोटो व्हायला लागली त्याच्यामुळं आता बंद केलं नाही. लाईट गेली. हे बघा हुसाच बंद झाला. पाणी यायचं त्यातून. इकडं पाणी घ्यायचं होतं गावाकडं पण जरशी फोटो व्हायला लागली. इथं फुटलं होतं सगळीकडे फुटलंच होतं नुसतं. मी आला आता वर. हे बघा इकडं वर आलोय मी आता. तर मित्रांनो आता चाललोत गावाकडं. हे बघा अशी काठी तुडीत जावं लागत आहे. हे बघा अशी मी पण चाललोय. चला आता गावाकडे जाऊ. आणि गावाकडे बी ह्या वासारीतूनच पाणी. हे बघा अरे इथं तर ढवसा असलाय का दी इकडं खरं दी पलीकडे वासरीतलं पाणी इकडे घेते. हे बघा आता इकडं पाणी चालू आहे. ती गावाची वासारी भरली का बघून येतो मी तोवर. चला. नाही भरली अजून. हे बघा नाही भरली. आरती गेली आणि रॉके आमच्या संगत लागतो कावा बी. हे बघा दिसला. आणि हे बघा हे आमच्या रानात चिंचाचं झाड आहे. याला लई चिंच लागल्या तर कितकं बी खायच्या असल्या तर कमेंटमध्ये सांगा. हे बघा एवढ्या चिंचा लागल्यात दिसतात का तुम्हाला. हे बघा आणि इकडे एक चिंच आहे ती. आणि हे इकडं ऊस लावलेला आता त्याला पाणी द्यायचं. इकडं ऊस लावलेला तुम्हाला दाखवलेला झालाय ऊस. काय द्यायचं आपण देणार आहे त्याला. आणि हे बघा हे माझ्या संग हिंडती नसती. हे बघा मित्रांनो त्या पाईपाचा जुगाड करायचा आता. याला एल्बो लावायचा आहे. तुम्हाला दाखवतो कशी प्रोसेस असती एल्बो लावायला. आता याचं एल्बो सापडावं लागेल. तेवढा एल्बो सापडू आपण आता. मित्रांनो तुम्हाला दाखवायची होती प्रोसेस पण एल्बोच नाही. काय करा एल्बोच नाही याच्या मागचा. आता आपला कॅन्सर झाला. आता पुढच्या बारीस तुम्हाला दाखवतो पुढच्या ब्लॉगमध्ये कसा बनायचा ते. हे बघा ही आपली धन्न उभा आहे इथं. ती तिकडं इथं मोबाईल बघत बसली. आणि इथं ठेवून देऊ आपण आता. तुम्हाला जादू दाखवू का जादू. रॉक्या कम बसला इथं. बघा याला हाणायला लय मजा येते अशी. हा रॉक्या रॉक्या रॉक्या. कसं वाटतंय रॉके सांग. दात नको असं सांग कसं वाटतंय. निकल गई आज मैं मरी जाऊंगा भगवान. कसा दिसतोय मग नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि हे बघा तुम्हाला दाखील नाही मला अभ्यासासाठी एक स्टडी रूम केली. हे बघा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा. हे बघा हे बाहेरून हे असं लावलंय. आणि इकडं हे बघा हे तयार केले मी. हे बघा इथं अभ्यासासाठी. हे बघा इकडं खाली हे मातीचं आहे. इथं हे मातीचं आहे सगळं. इथं टेबल आणलाय. इथं खुर्ची बसून अभ्यास करायचा मस्तपैकी.
हे बाहेरचं इथं. तर आपला स्टडी रूम कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. बाय बाय, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.